पीएम किसान योजनेचा पुढील हप्ता लवकरच शेतकऱ्याच्या खात्यात जमा होणार आहे. पण अनेक शेतकरी असे आहेत ज्यांचा हप्ता ई-केवायसी पूर्ण नसल्यामुळे अडकू शकतो. त्यामुळे तुमची ई-केवायसी पूर्ण आहे की नाही हे तपासणे खूप महत्त्वाचे आहे. आनंदाची गोष्ट म्हणजे ही प्रक्रिया करण्यासाठी तुम्हाला कुठल्याही सीएससी सेंटरमध्ये किंवा महाई सेवा केंद्रात जाण्याची गरज नाही. फक्त तुमच्या मोबाईलच्या मदतीने घर बसल्या काही मिनिटात ई-केवायसी पूर्ण करता येते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तुमची ई-केवायसी झाले आहे की नाही कसे तपासायचे, मोबाईलवरून फेस ई-केवायसी कशी करायची, ई-केवायसी करताना येणाऱ्या समस्या कसे सोडवायचे. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर या व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वप्रथम मोबाईलमधील प्ले स्टोअर उघडा आणि पीएम किसान असे सर्च करा. सरकारचे अधिकृत पीएम किसान ॲप डाउनलोड करून इन्स्टॉल करा. त्यानंतर आधार फेस आरडी हे ॲप देखील इन्स्टॉल करा. हे ॲप फक्त इन्स्टॉल करायचे आहेत, वेगळी काही सेटिंग करण्याची आवश्यकता नाही. दोन्ही ॲप इन्स्टॉल झाल्यानंतर पीएम किसान ॲप उघडा. आवश्यक परमिशन अलाव करा आणि पुढे जा. त्यानंतर तुमची भाषा निवडा आणि सबमिटवर क्लिक करा. आता लॉग इन या पर्यायावर क्लिक करा. लॉग इन टाईपमध्ये बेनिफिशरी निवडा. पुढे आधार क्रमांक निवडून ज्या शेतकऱ्याची ई-केवायसी करायची आहे त्याचा आधार नंबर टाका आणि स्पेशल ई-केवायसी लॉग इन या पर्यायावर क्लिक करा. स्क्रीनवर दिसणाऱ्या अटी मान्य करून स्कॅन फेस या बटनावर क्लिक करा. आता शेतकऱ्याचा चेहरा कॅमेऱ्यासमोर व्यवस्थित आणा. फेस व्हेरिफिकेशन पूर्ण झाल्यानंतर लॉग इन यशस्वी होईल. यानंतर 6 अंकी APIN तयार करा. हा APIN लक्षात ठेवणे आवश्यक आहे कारण पुढे त्याचा वापर होण्यात आहे. आता डॅशबोर्डमध्ये जा. इथे तुम्हाला लँड सीडिंग, आधार सीडिंग आणि ई-केवायसी स्टेटस दिसेल. जर ई-केवायसी स्टेटस समोर येस दिसत असेल तर तुमची केवायसी आधीच पूर्ण झालेली आहे. अशा वेळी पुन्हा प्रक्रिया करण्याची गरज नाही. जर ई-केवायसी स्टेटस समोर नो दिसत असेल तर स्टार्ट केवायसी या बटनावर क्लिक करा. तुम्ही तयार केलेला MPIN टाका आणि पुन्हा फेस ऑथेंटिकेशन प्रक्रिया पूर्ण करा. शेतकऱ्याचा चेहरा कॅमेऱ्यासमोर आणा आणि डोळे उघडझाप करण्यास सांगा. व्हेरिफिकेशन पूर्ण होताच ई-केवायसी सक्सेसफुली कंप्लीट असा संदेश स्क्रीनवर दिसेल. साधारण 24 तासाच्या आत तुमची माहिती अपडेट होईल आणि ई-केवायसी स्टेटस यस दाखवू लागेल.